कहते सर तेरा दीवाना मैं तेरे उत्ते मर जावे देखूं मैं तुझे तो मेरी सांस रुक जावे। साजन वे रंग जा तू रंग जा मेरे नाल साजन वे लंग जा तू लंग जा मेरे नाल। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला एक भाऊ कमेंट केला होता साजन असं काही सॉन्गवरती, ट्रेंडिंगवरती खूप चांगला असं सॉन्ग आहे भाऊ, माझं पण एक व्हिडिओ बनव ना भाऊ असं म्हणला होता भाऊ। त्याचा आपण आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तेच आपण ते सॉन्गवरती आपण व्हिडिओ एडिट केला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर आवडलाचा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब केल्यानंतर जे काय आपल्या व्हिडिओमध्ये जे काय यूज केलेलं मटेरियल ते सर्व काय आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आपला आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे बीट वगैरे लावून दिसून जाईल। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। अशा प्रकारे मीडियाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्या अशा प्रकारे लिरिक्स व्हिडिओ बनवून दिलेला आहे। मित्रांनो, आपला सर्वात अगोदर लिरिक्सला ॲड केल्यानंतर जे काय पुढचे लिरिक्स आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो, मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। असे काही फोटो दिसत नाही, आपण फोटोवरती क्लिक करून सेकंड बीटला जाऊन कट करून घ्यायचा। आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा, मग मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोवरती क्लिक करून सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला अशा प्रकारे याचा मग आपला 10.20च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। आपला अशा प्रकारे काही पीएनजी मग आपण हे बनवून दिलेलं आहे मित्रांनो। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला 180 असं काही ठेवायचं असेल। अशा प्रकारे काही 180 ठेवायचं आहे मित्रांनो। जसं की मी ठेवत आहे त्या स्टेपमध्ये 180 ठेवून अशा प्रकारे खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर आणखी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये इमोजी पीएनजीला ॲड करून घ्यायचं। मग मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। अशा प्रकारे आपला ॲड करून घेतल्यानंतर मग आपला लास्टला जायचं। अशा प्रकारे लास्टला जाऊन या पीएनजीवरती प्रेस करून दोन्ही पीएनजीवरती प्रेस करून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, मग आपलं आणखीन फर्स्टला 00च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे बॉर्डर पीएनजी दिलेला आहे मित्रांनो, एडिट करून आपण जसं की आपला समजत नसेल तर या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा। अशा प्रकारे काय मग फोटोज वगैरे दिसतील। मग आपलं या खालच्या बाजूला बॉर्डर पीएनजी ॲड करून दिलेला आहे, यावरती क्लिक करून मग लास्टला जायचं। लास्टला जाऊन या बॉर्डर पीएनजीला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपलं शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करायचा आहे। फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपल्याला आणखीन बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे अशा प्रकारे गेल्यानंतर आपला मग असं स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं। आणखीन आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करू। तर मित्रांनो, आपण सर्व फोटोना हाच एक इफेक्ट करून घ्यायचा झाला तर मित्रांनो पेस्ट करूया। मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो। एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, फुल सपोर्ट करत राहा मित्रांनो।